अंपायर्स ज़्यादा टाइम डिस्कशन के लिए मत देना क्योंकि ऑलरेडी हम 1-1.5 घंटा लेट हैं। आपके सामने पहला होता हुआ मैच गोल्डन स्ट्राइकर बनाम गोल्डन ईगल के बीच का ये मुकाबला। गोल्डन स्ट्राइकर ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है दोस्तों। दूसरा ही दिन पहला मैच आपके सामने होता हुआ गोल्डन प्रीमियर लीग सीजन 1। हेलो हॅलो गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1 संकेत नलावडे यांची स्पर्धा। जेवढे समोर प्लेयर आहेत ऑफ साइडला त्यांनी जरा स्टेजच्या राईट साइडला या। बॅटिंग करणारे टीमच्या प्लेयरला विनंती आहे स्टेजच्या राईट साइडला उभं राहायचं। मॅचची सुरुवात आणि पहिलाच खूप धमाकेदार शॉट कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 रन। बॅटिंग करणारे सर्व टीम सर्व प्लेयर्स स्टेजच्या राईट साइडला यायचंय। इथूनच तुम्हाला विकेट गेल्यावर इथूनच एंट्री करायची आहे। तिकडे जागा मोकळी करा जाण्या येण्यासाठी, तिकडे जागा मोकळी करा। चला मॅचला सुरुवात। दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता, ड्राइव्ह केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये। अंपायरचा इशारा 2 रन 2 धावा। दिवेश कालही त्यांनी खूप चांगली बॅटिंग केलेली, आजही ते करतायत। महत्त्वपूर्ण इनिंग कालच्या दिवसात त्यांनी आपल्या संघासाठी विजय मिळवून दिलेला। आज पण त्याच प्रकारे आतापर्यंत तर सुरुवात आहे। यासोबत तिसरा चेंडू आहे, हलक्या हाताने स्टीअर करायचा 22च्या रूपामध्ये डॉट बॉल। अनिश पुन्हा एकदा समोरचा कॅचचा मौका, क्या बात आहे, फॉलोअर थ्रू मध्ये कॅच आहे, कॅच ऑफ द मॅच। बॅट्समन नेम एक मिनिट सुनील, बॅट्समन नेम जयेश आले 2। दिवेशने आता दिवेशचा विकेट, त्याच्यानंतर अजून एक रनआउटच्या रूपामध्ये विकेट अनिशने घेतलेला आहे। 2 विकेट गेलेले आहे, टीमचा स्कोर आहे 3 रन यावर। पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी। पहिल्या चेंडू मध्ये लेग वाईज, नंतर 2 रन, नंतर डॉट बॉल, नंतर लगातार 2 चेंडू मध्ये 2 विकेट मग डॉट बॉल। टीमचा स्कोर झाला आहे 3 रन 2 विकेट। नेक्स्ट मैच के टॉस के लिए गोल्डन विक्रांत और गोल्डन किंग्स गोल्डन स्ट्रायकरची कामगिरी आतापर्यंत चांगली नाही राहिली आहे आणि पुढचा ओव्हर घेऊन येत आहे सुधीर दळवी, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत। फील्डिंग मध्ये थोडी चेंजेस करत आहेत टीमचे प्लेयर्स। पहिला चेंडू पुन्हा एकदा, क्या बात है, क्या बात है।
पुढचे बल्लेबाज आहे संजय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. संजय दळवी आलेले आहेत. 2 चेंडू आतापर्यंत टाकले सुधीर यांनी, मात्र 1 विकेट आणि 1 डॉट बॉल घेतलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आहे और लेग वाइज का विकेट नहीं है तो अपील ना करे. लगातार 3 चेंडू 3 डॉट बॉल. खराब सुरुवात. पुन्हा एकदा चौथा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धावा. 1 ओव्हर 4 बॉल टीमचा स्कोर आहे गोल्डन स्ट्रायकरचा. 4 रन 3 विकेट. शेवटचे 2 चेंडू. 5वा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक केलेला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. या ओव्हरचा पहिला व्हाईट बॉल टाकलेला आहे. धाव संख्या 5 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. लेग साइडच्या रूपामध्ये थोडी मिसफिल्ड आणि 2 धावा. यावरचा शेवटचा चेंडू आणि टीमचा स्कोर आहे गोल्डन स्ट्राइकचा 7 रन. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी सुधीर दळवी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कॅच का मौका बन सकता है आणि हे सिंगल. तो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोल्डन स्ट्रायकरचा स्कोर आहे 8 रन 3 विकेट. जयेश. जयेश आले स्ट्राइक वर. सुजल संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. सुजल. गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1 संकेत नलावडे यांची स्पर्धा आहे. तरुण मित्र असो या सिनियर खेळाडू सर्वांना त्या क्रिकेटचा वेड लागलेला आहे, म्हणून सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय. आणि खूप चांगला चेंडू जोरदार आणि लेग बाईसच्या रूपमध्ये 1 धावा. अंबरनाथ स्टाईलने गोलंदाजी करताय जयेश. सुजल सुजल जयेश आहे स्ट्राइक वर. पुन्हा एकदा तोच चेंडू होता, पण यावेळी शॉट चांगला होता, त्यासोबत फिल्डिंगही चांगली. 1 धावा तर घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि स्वतःचाच विकेट गमावलाय जयेशने. अतिघाई संकटात नाही विकेट. मुंडके. पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाजी तर खूप छान आहे, पण कंट्रोल मध्ये नाही आहे आतापर्यंत. 1 एक्स्ट्राच्या रूपमध्ये 1 रन. संघाची धाव संख्या. डेड बॉल. आमचे बॅटर रेडी नव्हते. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू हा समजू शकले नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलाय, पण त्याला जोरदार प्रहार केलाय. मिसफील्ड के रूप में 4 रन. कम ऑन डीजे.
एक रन डिक्लेअर आहे. हॅलो. तर ईगल स्ट्रायकर सॉरी गोल्डन स्ट्रायकरने 31 धावा दिलेल्या आहेत. ईगलला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आहेत रोहन, तर नॉन स्ट्राईकवर आहेत रोहित आर आर ची जोडी, आणि बॉलर आहेत मनीष. गोल्डन स्ट्रायकरचा 12वा खेळाडू मनीष. मनीष नेहमीच चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा क्या बात आहे, टॅप केला. एक धावा सुरुवात झाली आहे गोल्डन ईगलची या रन चेस साठी. 31 धावांची गरज आहे. एक बॉल एक रन. स्ट्राइक वर आता रोहित आलेत. मनीष बघूया क्या बात आहे,
सुंदर फटका, कवर ड्राइव, क्रिकेटच्या बुक की सबसे खूबसूरत शॉट, कवर ड्राइव। थोड़ी फील्डिंग में चेंजेस करते हुए दोनों ही टीम। मनीष रॉयल मलाड या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी त्यांच्या गोलंदाजाकडून झालेली आहे। यावेळेस ते आपल्या एरियाच्या होम टीम मध्ये खेळत आहेत। गोल्डन प्रीमियर लीग सीझन 1 संकेत नलावडे यांची स्पर्धा आहे, मुख्य आयोजक आमचे। 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात मनीष यांनी। थोडी फिल्डिंग मध्ये बदली झालेली आहे। संजय दळवी हे समोरच्या क्षेत्रामध्ये म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उभे आहेत। पुन्हा एकदा तिसरा चेंडू आहे, थोडा स्वीप करण्याची कोशिश होती, मोठी एज आणि विकेट। पहिला झटका येते गोल्डन ईगलला। साईक क्रिकेट का चांगलं खेळतात त्याचा एक उत्तम नमुना आपल्या गोलंदाजाने दाखवत आहेत। पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, मात्र त्याच्यानंतर विकेट घेतला त्यांनी रोहन यांचा। आता स्ट्राईकवर आलेत लेफ्टी बल्लेबाज, लेफ्टी बॅटर सुजल। दोघे गोलंदाजही लेफ्टी आहे आणि बॅटरही लेफ्टी। बघूया एक धावा खर्च झाले। पुन्हा एकदा यावेळेस मनीष यांचा ताबा सुटला। वाइड बॉल पे जो कंट्रोल थी, इस बार मनीष ने थोड़ी घाई की और ये वाइड बॉल। चौथा चेंडू पुन्हा एकदा हल्के हाथों से स्टीयर कर दिया है। 1 रन तो चुरा है, रनआउट का मौका बन सकता था अगर डायरेक्ट हिट की जरूरत थी। मिस फील्ड के रूप में फिर भी रनआउट का मौका बन गया था अगर डायरेक्ट हिट मारते, लेकिन बॉक्स में अपने को ऐसे हिट नहीं मारनी चाहिए। 4 रन भी खर्च हो सकता है या 2 रन भी जा सकते। तो 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात मनीष यांनी। एक विकेटही घेतलाय। या ओव्हरचा शेवटचा चेंडू, स्ट्राईकवर आहे रोहन आणि हा डॉट बॉल। चांगली किपिंग। तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुनील 1 मिनिट। बॉलर नेम जयेश आले संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन गोल्डन स्ट्रायकर कडनं। आता स्ट्राईकवर आहे सुजल। जिंकण्यासाठी आता हे पाहिजे 26 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा जोरदार टाकलेला बॉल लेग वाईजच्या रूम मध्ये 1 रन। 6 धावा झालेत आतापर्यंत। सुजल यांना मोठे फटकेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा समोरच्या चेंडूमध्ये जोरदार घुमवायचा प्रयत्न होता आणि लेग वाईजच्या रूम मध्ये पुन्हा एकदा 1 अतिरिक्त रन। इसी बीच राजेश पांडे यांचं हार्दिक स्वागत गोल्डन प्रीमियर लीग। गोल्डन प्रीमियर लीग एक मलाड वेस्ट में भी है और एक आनंदवाड़ी में भी है। तो आनंदवाड़ी के इस खूबसूरत मैदान में आपका हार्दिक स्वागत। तीन चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत बॉलर जयेशने।
तेवढीच चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी सुजल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा, बॉलचा ताबा सुटला आणि व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या इथे पुढे झाली आहे 9 रन. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न आणि टॅप केलाय 2 रनासाठी. हेलो हेलो हेलो। तो दोस्तों हमारे बीच में जुड़ेंगे हमारे हिंदी समालोचक राजेश पांडे जी। थैंक यू मिथिलेश पाठक, द ओनर ऑफ महाकाली स्पोर्ट्स। बढ़िया गेंद, क्या बात है, क्या स्वागत किया यहाँ पर आते ही, जबरदस्त है गेंद और गेंद सीधे फर्नीचर लॉस होता हुआ। आनंदवाड़ी का ये परिसर बहुत ही बढ़िया शिवसेना युवा सेना उद्धव बालासाहेब ठाकरे डिंडोसी विधानसभा के क्षेत्र पे ये आपके सामने समक्ष है ये प्रस्तुत गोल्डन प्रीमियर लीग सीजन भले पहला है लेकिन रंग चढ़ के बोल रहा है। और इस बीच हमारे बीच इस टूर्नामेंट के आयोजक और एक बढ़िया कारपेट शॉट के जरिए पे यहां पर अच्छी फील्डिंग का नजारा पेश करते हुए एक रनआउट के रूप में देखते हैं सुनील क्या डिसीजन देते हैं। क्या बात है भाई, संकेत भाई आप आए और बाहर लाए, ये देखिए खिलाड़ी बाहर जाते जाते बच गया। संकेत नलावड़े, वन ऑफ द डैशिंग लीडर फ्रॉम शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे, उनका तहे दिल से हार्दिक स्वागत है। इस टूर्नामेंट के आयोजक, टोटल स्कोर 12, 1 to 12, 31 टारगेट है, ध्यान दीजिएगा 31 का टारगेट है। बारह रन बने हैं और 31 का टारगेट है, तो आधी मंजिल पार हो चुकी है। 2 ओवर के समाप्ति और 2 ओवर बाकी। मार्च 2025 के दिन, ये 2 दिन राइट ऑन द विकेट, कदमों का इस्तेमाल था लेकिन यहां पर विकेट कीपर भी बिट हुए बल्लेबाज के साथ में, ये रनआउट का चांस था। बराबर है, कॉल दिया था नॉन स्ट्राइकर ने, थोड़ी गलती हुई है स्ट्राइकर के द्वारा। कहते ना बूंद बूंद से बनता है सागर, इस सागर को महासागर में कन्वर्ट करना होगा, नहीं तो उसी में डूब जाओगे। थोड़ा सा ध्यान दीजिए। अच्छा टैप शॉट, लेकिन फील्ड उतना अच्छी नहीं, ये शायद फील्ड हो सकता था, लेकिन सिंगल रखते हुए डिक्लेयर आता हुआ। सर आपको आना पड़ेगा, डिक्लेयर गया है। दोपहर के 1 बजे हैं, 2 मिनट और बहुत ही शानदार टूर्नामेंट आयोजन जो किया है हमारे संकेत नलावड़े जी ने, बहुत बढ़िया। इस बार कदमों का इस्तेमाल है, बैक टू द बॉलर गई और सीधे हाथों में देते ही गॉन।
इस बार भी कदम ऐसा, क्या बात है, चीरती हुई चमचमाती हुई सीमा रेखा के बाहर कारपेट शॉट 4 रन के लिए। और सुधीर सर देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए। बहुत कड़क धूप आप देख सकते हैं। 30 मार्च आज भी याद है 2011 का वर्ल्ड कप जो पाकिस्तान को धराशायी किया था सेमीफाइनल में, उसके बाद हम फाइनल में प्रवेश किए थे। 30 मार्च का वो दिन था। आगे बढ़े थे, कनेक्शन अच्छा है लेकिन मात्र 2 रन। अंपायर ने इशारा 2 का किया है। सर प्लीज हर बॉल पे आर्ग्यू ना करें। हमारे सुनील और बाटली बहुत बढ़िया नजर और पैनी नजर रखते मैदान के बीच में। तीन 7। इस बार वेट एंड वॉच किया, साइड रन आउट का चांस है स्ट्राइक पर, लेकिन नहीं, क्रिकेट के मैदान में ढूंढ रहे और यहां पर लगा हिट। जी हां, ये बड़ी मछली जाल में बस। दूसरे श्रवण, वो माता पिता के श्रवण थे या टीम के श्रवण अपना काम करते हुए। क्या नजर दोस्त, और वो भी गैप में।
इस शॉट पे जरूर एक रॉकेट कहते हैं ना, शर्मा जाएगा एक तरह से। ये शॉट लगा था, बल्ले का कलेक्शन जो था प्रॉपर मिडल ऑफ द बैट लगी, और उसके बाद 4 बॉल झाला है। 4 बॉल सर, 4 बॉल नहीं 2 बॉल 1 सर। हर रन गिरा जा रहा है। मैं बार बार माइक पे भी अनाउंस कर रहा हूँ, 11 था फिर 9, उधर का 2 आया, 2 बराबर है। हर बॉल पे रन है सर, हर बॉल पे रन है। 1 डबल आया है, 2 बॉल 1 चाहिए, 2 बॉल 1 चाहिए सर, बराबर है। 2 बॉल 1, हर बॉल रन गिना जा रहा है सर, कोई इशू नहीं है। दीपेश बहुत बढ़िया कार्य संभालते हुए स्कोरिंग का। एक बार क्लैपिंग होना चाहिए दीपेश के लिए यार, क्या बात है। चीर शर्मा जाए इनको देखकर। किरण सबसे ज्यादा ताली बजा रहे हैं, खास लगता है। चलिए 2 गेंदों में क्या पासा पलटा है दोस्त। 6 बॉल पे 11 चाहिए था, अब 2 बॉल में 1 रन। सर चढ़ के बोल रहा है गोल्डन प्रीमियर लीग आनंदवाड़ी का ये। ओहो 4 गेला, जबरदस्त 2 गेंदों में 2 चौके 400 के स्ट्राइक रेट पर।